सकाळचे 8:30 वाजले. आज सकाळी 6:30चं फ्लाईट होतं माझं मुंबईहून आणि आता जस्ट हे स्टारबक्स इकडे या साईडला दिसतं आहे. कॉफी बिफी पिऊन फ्रेश झाले आणि आता इथून एका मस्त युनिक डेस्टिनेशनला माझा प्रवास चालू होतो. इथेच एअरपोर्टच्या बाहेरच भुजला जायला बस आहे. सो अहमदाबाद ते भुज असा माझा बोलवून प्रवास होणार आहे आता पुढे. आणि हा लॉग आता भुजचा लॉग बघत राहा. खूपच इन्फॉर्मेटिव्ह लॉग असणार आहे. काय काय कसं कसं जायचं, कुठे थांबायचं, कुठून बस मिळेल, त्याचं तिकीट काय असेल, हे सगळं इन्फॉर्मेशन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो लॉग शेवटपर्यंत पूर्ण बघा. ही अहमदाबादतून भुजला जाण्याची बस आहे. स्लीपर कोच. स्लीपर कोच असलं तरी एक गोष्ट चांगली आहे की बसता येतं व्यवस्थित. म्हणजे असं नाही की अगदी असंच झोपायला लागतं असं नाही. असं बसून ते बाहेर बघता पण येते. AC बस आहे. 1000 रुपये तिकीट आहे. आता बघू किती वाजता भुजला पोहोचते मी. आणि मग टेंट सिटीला माझं 3 नाईट्स 4 डेजचं पॅकेज आहे रणोत्सवमध्ये. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात गुजरातमधील भुज येथे एक उत्सव साजरा होतो, रणोत्सव. भुज जवळील धोर्डो इथे साजऱ्या होणाऱ्या या खास उत्सवासाठी मी निघाले होते. भुजला आपण विमानाने किंवा रेल्वेने पोहोचू शकतो. कांडला किंवा अहमदाबाद इथे सुद्धा विमानाने पोहोचून पुढे गाडीने भुजला जाता येते. फायनली मी आता भुजच्या हॉटेलमध्ये चेक इन केलंय. मेन भुज सिटीतच हे हॉटेल आहे आणि आजची रात्र फक्त इथे काढणार. बस ओके आहे म्हणजे हॉटेल. एक रात्रीसाठी ठीकच आहे. AC वगैरे आहे. ही तुम्ही रूम बघताय तशी स्पेशियस आहे रूम. आणि संडास वॉशरूम पण क्लीन आहे. तसं गरम पाणी वगैरे आहे, सगळं आहे. आता संध्याकाळी इथेच मी म्हटलं तसं मेन सिटी ते हॉटेल आहे. त्यामुळे इथे जरा एक लेक बीक आहे. तिथेच जरा जाऊन काहीतरी खाऊ वगैरे आणि इथे येऊन झोपू. मग भुज शहरात प्राग महल, आईना महल, स्वामीनारायण मंदिर, स्मृतिवन अर्थक्वेक मेमोरियल, वंदे मातरम मेमोरियल, हमीरसर लेक, छतरडी व विजय विलास पॅलेस इत्यादी ठिकाणे बघण्यासारखी आहेत. सुप्रभात मंडळी. सकाळचे 9 वाजले. आत्ता मी आली आता भुजचं एक साईट सीइंग बघायला आणि इथून मी टेंट सिटीला जाणार आहे. हा या साईडला दिसतोय तो प्राग महल आहे. आणि हा जो प्राग महल आहे तो आपल्या लगानमध्ये 2001 साली जो लगान पिक्चर आलेला आमिर खानचा, एक पिक्चर सगळ्यांनीच बघितला असेल. त्याच्यात हा घेतलेला जो ब्रिटिश हेडक्वार्टर्स दाखवलं आहे लगानमध्ये त्या ब्रिटिश लोकांचं, तो इथे त्याचं शूटिंग सगळं इकडे झालं या प्राग महलमध्ये. आणि माझ्या मागे या साईडला दिसतोय तो आईना महल आहे, जो की भुजचं अर्थक्वेक आलेला त्याचा डिस्ट्रॉय झाला होता. आता मी बघते, एक्सप्लोअर करते आणि आत व्हिडिओग्राफी अलाउड असेल तर तुम्हालाही दाखवून आतमध्ये. सो स्टे ट्यून. इथे हे प्राग महलचा सगळा परिसर आहे. इथेही बाहेर तोफ आहे आणि इथे ग्रंथ संग्रहालय वगैरे आणि हा क्लॉक टॉवर आहे. हे सकाळी 9 ते 6 असं टायमिंग आहे. आत्ता मी 9च्याही आधी आलो आहे. आता उघडेलच तिकीट काउंटर. इटालियन गॉथिक शैलीत बांधलेल्या या महालाचे बांधकाम 1860 पूर्ण झाले. पहिल्या मजल्यावरचा हा मुख्य हॉल फारच सुंदर आहे. प्राग महलच्या वर गच्चीत आली. इथे मस्त वाटतं. इथे हे ब्रिटिश हेडक्वार्टर दिसते ना. 4 गुना दान देना पडेगा अगर व्हिडिओ नहीं देखा तो. हेच ते फेमस लगानवालं. आणि इथे तो क्लॉक टॉवर आहे या साईडला आहे बघा, मधल्या या साईडला. इथे टेंट सिटीचं वेटिंग लाऊंज आहे. आता इथूनच आमची बस असणार आहे टेंट सिटी. टेंट सिटीमध्ये आपल्याला मिळणारी रॉयल ट्रीटमेंट
वेलकम लाऊंजपासूनच चालू होतं. कॉफी दिली टेंट सिटीवाल्यांनी. वेटिंग लाऊंजमध्ये बसून कॉफी घ्या, चहा घ्या, काही घ्या. आणि आता इकडूनच आमचं म्हटलं तसं बस आहे, ती येईलच थोड्याने. आमचं सामान आता ते टाकणार, गाडीत चढवतात सामान आणि मग बस सुटली. लाऊंजला पोचताच आपल्याला आपला टेंट अलॉट होतो. विमानतळाप्रमाणेच आपल्या मोठ्या बॅगा इथे जमा होतात व थेट आपल्या टेंटमध्ये पोचवल्या जातात. भुज विमानतळ व रेल्वे स्टेशनजवळ वेलकम लाऊंज असून इथून मिळणारी बसची पिकअप व ड्रॉप फॅसिलिटी टेंट सिटीच्या पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे. भुजला बाय बाय करून आमची बस निघाली टेंट सिटीकडे. तर मंडळी, ही तर नुसती सुरुवात आहे, लेकिन पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तर पुढच्या भागात बघूया टेंट सिटी आणि रण ऑफ कच्छ. हा भाग कसा वाटला ते नक्की लाईक अँड कमेंट करून सांगा.